जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कार्यक्रमांपैकी एक असा असलेला इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 सुरू झालाय। दिल्लीमध्ये हा कार्यक्रम होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता त्याचा औपचारिक उद्घाटन करतील। हा कार्यक्रम 20 फेब्रुवारीपर्यंत नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये चालणार आहे। समिट सोबतच इंडिया एआय इम्पॅक्ट एक्सपो 2026 चेही आयोजन करण्यात येत आहे। इथे जगभरातील कंपन्या त्यांचे एआय सोल्युशन्स जगासमोर सादर करतील। एआय वास्तविक जीवनात कसं कार्य करतं आणि भविष्यात एआयमुळे शेती, आरोग्य आणि शिक्षण संस्थान यासारख्या संस्थांमध्ये क्षेत्रांमध्ये काय बदल घडणार आहेत याचं सादरीकरण करण्यात येणार। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी दिल्लीहून याबद्दल सांगतायत। शिवाजी, काय महत्त्व आहे या सेमिनारचं, या कार्यक्रमाचं? काय दाखवलं जाणार आहे एआयच्या बाबतीत आणि काय डेव्हलपमेंट्स अपेक्षित आहेत? एआयचे 3 सूत्र मुख्यपणे या कार्यक्रमातून मांडण्यात येणार आहे। खरं तर ग्लोबल साऊथ म्हणून ज्या भागाला ओळखलं जातं त्या भागामधील सगळ्यात मोठी ही जागतिक परिषद म्हणून याकडे पाहिलं जात आहे। खरं तर ग्लोबल एआयमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर पीपल फॉर एआय फॉर पीपल, एआय फॉर प्रोग्रेस आणि एआय फॉर प्लॅनेट, म्हणजे लोकांसाठी, लोकांच्या विकासासाठी आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी कशा पद्धतीने एआयचा वापर केला जाऊ शकतो या संदर्भामध्ये जगभरातील लोक या ठिकाणी येणार आहेत। साधारण 7 देशाचे राष्ट्रप्रमुख, 6 देशाचे पंतप्रधान आणि जगभरातील महत्त्वाच्या कंपन्यांचे सीईओ राजधानी दिल्लीमध्ये आज असणार आहे। 4 दिवस हे समिट चालणार आहे। एआय समोरची आव्हानं आहेत, त्याचबरोबर एआयमुळे काही धोके देखील निर्माण झालेले आहेत। मात्र एआय हे वरदान ठरणार आहे, त्या वरदानाच्या दृष्टिकोनातून देखील विचार करणं गरजेचं आहे आणि यासाठी हे समिट आज राजधानी दिल्लीमध्ये सुरू होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होत आहे आणि एआयमुळे ज्या ज्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, भारत हा तांत्रिकदृष्ट्या सॉफ्टवेअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत अग्रेसर देश राहिलेला आहे। त्यामुळे भारतामध्ये याचं समिट होत असताना 2023 पासून आतापर्यंत याचे समिट होत आले आहेत, मात्र भारतामध्ये हे समिट होत आहे। पंतप्रधान शिवाजी, या एआय समिटचं फार महत्त्व भारतासाठी असेल आणि अपेक्षा याबद्दलचे अधिक सविस्तर अपडेट्स आपण वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या इनपुटसाठी।